सर्वांना पण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आपला ध्वज आपण फार मोठ्या उत्साहाने फडकवला. परंतु तो उत्साह आता थोडा कमी झालेला आहे, कारण लोकांना मोल नाही आहे. ज्यांनी आपलं जीवनाचं रक्त जीवन आपला त्याग केला त्या लोकांनाच माहिती आहे की स्वातंत्र्य दिन किती महत्त्वाचा आहे, नाही का? तर असं आहे बघा, फुकट मिळालेली गोष्ट माणसाला त्याची किंमत कळत नाही. ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं, त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग करून स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी लढले, ते खरे आपले होते. आपल्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं. त्यांचं बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही, कारण का आज पण काही चांगली लोक ह्या जगामध्ये आहेत. तर असो, प्रत्येक व्यक्ती देवाकडे जाते, देवाला म्हणते, देवा माझं असं कर, माझं तसं कर, मला हे दे, मला ते दे. आणि काय होतं, माणसं काय करतात, देवाकडे जातात, पण खरे देव तर तुमच्या घरातच आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? ते आहेत तुमचे आई वडील. आई वडीलच हे तुमचे खरे देव आहेत. त्यांच्याशी तुम्ही चांगले राहा, चांगले वागा, त्यांचं मन समजून घ्या. देवाने सांगितलं मोशेला, अरे देव तर तुमच्याबरोबरच होता ना, मग तुम्ही देवाला ओळखलं नाही? तुमच्या प्रत्येक संकटात आई वडीलच कामी येतात, हो की नाही? जर वडील नसले तर आई असते, आणि आईच ही आपल्या मुलांना लहानची मोठी करते. आणि आईसारखी माऊली सोडून लोक लांब लांब जातात देवदर्शनाला, ह्याला त्याला, आणि घरातल्या आईला धिक्कार करतात, आईचा धिक्कार करतात. परंतु असो, चला, चार पैसे म्हणतात ना, चार पैसे आले की माणसाला खऱ्या प्रेमाची ओळख होत नाही, एवढं मात्र खरं आहे. ज्या झाडाने आपल्याला सावली दिली तेच झाड ते कापायला निघतात. एवढे क्रूर असतात बरं का पैसे आल्याच्या नंतर लोक, कारण का त्यांना तो पैशाचा अहंकार असतो, माज असतो. परंतु एक लक्षात ठेवा, फार येऊन गेले, राजाचे रंक झाले, रंकाचे राव झाले, परंतु ते टिकले नाही, तर तुम्ही काय टिकणार? तेव्हा एवढी घमेंड करू नका. काय मला हेच सांगायचं, घमेंड करू नका. वेळ बदलेल, आज वेळ तुमची आहे, उद्या आमची पण येऊ शकते, आणि वेळ आली ना मग तुम्हाला तोंड नाही राहणार. कोणत्या ह्यानी येणार तुम्ही आणि म्हणणार आम्हाला मदत करा? अधिकार राहील तुम्हाला? तर असं असतं, जर हक्क आणि अधिकार ठेवायचा असेल तर आपण पण त्यांना हक्क आणि अधिकार दिला पाहिजे की नाही? तेव्हा तर नातं टिकतं. नाहीतर आपल्या ह्याच्यामध्ये चार पैसे आले तर त्याचा माज तुम्ही त्या आईवडिलांना दाखवू नका, कारण त्यांनीच तुम्हाला लहानचं मोठं केलं. आज जे काही तुम्ही आहात ते त्यांच्यामुळेच आहात. त्यांच्यासमोर कसली मस्ती आणि त्यांच्यासमोर कसला माज दाखवायचा तर बाहेरच्या लोकांना दाखवायचा, हो की नाही? बरोबर आहे का नाही? पटतंय का तुम्हाला? असे आहेत बघा हल्लीची मुलं आणि मुली पण. चार पैसे खिशात आले तर त्यांना असं वाटतं सर्व जग जिंकलं, पण उद्याचा दिवस कसा येईल हे कोणालाच सांगता येत नाही. एवढं मात्र खरं आहे.